नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले एका इन्स्टिट्यूटच्या लॉन्चला आणि ती म्हणजे पावटोलॉजी कॉलेज येते आपल्या भेटीला आणि त्या कॉलेजचे स्टुडंट आपल्यासोबत आहेत. ते खूप मस्ती करतायत आणि ती पावटा गँग आहे ती नॉनस्टॉप मस्ती करते. तुम्ही असं शूटिंगमध्ये पण अशीच मस्ती सुरू होती का तुमची? पर्यायच नव्हता. आमचं कॅरेक्टर बिल्ड करण्यासाठी आम्ही इतका धिंगाणा रिझन छान दिलं की ओके कॅरेक्टर बिल्ड करायचं म्हणून मी मस्ती करते, नाही तर नसती केली एवढी मस्ती. खरं अभ्यास होता तो. मस्ती केली नसती तर कॅरेक्टर मिळालं नसतं आम्हाला आमचं, त्यामुळे मस्ती करणं गरजेचं होतं. ते जे तुम्ही काय मस्ती मजा करताय ते स्क्रीनवरती ऑलरेडी टीझरमध्ये आम्हाला दिसलेलं आहे आणि ते बघण्यासाठी मूवी प्रॉपर असं छान येणार आहे. पण त्यासाठी तुम्ही किती तयारी केली आता? आम्ही तयारी तर जोरदारच केलेली, भरपूरच मनापासून तयारी केली होती. हा. खरं सांगायचं फुल तयारीत होतो शूटिंगच्या वेळेसही आणि आताही आता ऍक्च्युली उत्सुकता आहे की आता कधी एकदा 11 तारीख येते आणि आपल्याला असं बिग स्क्रीनवर ते सगळं बघायला मिळते. सो आता ऍक्च्युली आम्ही एक्सायटेड होत की चला कधी आता एकदाची 11 तारीख येते. जो राडा केलाय तो आता फायनली येणार आहे समोर, तर तो आपण तरी नक्की की काय केलंय बाबा ते पण एक कळावं. रिॲक्शनची वाट बघतो की म्हणजे समजा मला कृतिकाचं किंवा पार्सचं हरीशचं काम हे झालं तसं ते परत बघायचं जे करत होतं बघू कसं जो राडा केलाय बघू इथे काय राडा असं पण आहे थोडस असं सगळंच आहे. मग आम्ही खूप धिंगाणा केला एकमेकांच्या बरोबर राहत. कॅमेरा समोर तो दिसलेला आहे, जो नाही दिसलाय तो बरं झाला नाही दिसलाय. म्हणजे हे काय होतं की नाही दिसलंय म्हणजे काय असं तुम्ही केलं एवढं? नाही म्हणजे बॅटरी गेली कॅमेराची वगैरे. ते पहाटे फिरायला गेले, आम्ही डान्स वगैरे करायचो, आम्ही आमची कामं खूप प्रामाणिकपणे आणि हे जायचे निघून मध्येच निघून जायचे त्यांचे ते टहलून यायचे. काय करायचं मला माहिती नाही. पहाटे फिरण्याची वेळ असते, सूर्योदय वगैरे होत असतो छान. आपण फ्रेश एअर आपण त्याचा भाग व्हायला पाहिजे ना त्या सगळ्याचा. किलबिलाट ऐकला पाहिजे. इथे सगळे जिमी उपरला निचला ह्या आवाजात तो कधी ऐकणार ना आपण, म्हणून आम्ही स्टेटवरून लांब जायचं. तुला कळतंय का प्रत्येक गोष्टीचं जे त्याच्या मागे कारण आहे, एक व्हॅलिड रिझन आहे की ज्याला तू डिनायच नाही करू शकत. हे सगळं आम्ही पावटोलॉजीच्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकलोय. प्रत्येक गोष्टीचं कारण कसं द्यायचंय आणि म्हणून म्हटलं की अच्छा ओके यांची प्रॅक्टिस सुरू आहे वेगळी, पण हा म्हणतोय नाही मला किलबिल ऐकायला जायचं होतं आणि तेच ऐकायचं इम्पॉर्टंट आहे सध्याच्या काळामध्ये. खूप गरजेचं आहे. आता इकडे आमचं अरे सनडाऊन होतोय सनअप होतोय याच्यातच आरडाओरडा चालला. लाईट जा रहा है. हा 2 वर्षांनी हा मूवी ऍक्च्युली येतोय ना, 6 मी केला होता. ओके हा ऍक्च्युली मी 2 वर्ष आधीचा ट्रीजर बघितला. म्हटलं हा इतका आधीचा ट्रीजर आहे आणि आता मूवी येतोय. तुमच्या मनात ते वेगळी धाकधूक असेल ना की अरे बापरे 6 वर्ष आधी काय आम्ही कांड केलेत आणि आता ते बघायला भेटणार आहेत. ते काय होतं? नाही असं खरं तर वाटत होतं की अरे यार हा रिलेव्हंट वाटेल का आता इतका काळ लोटला वगैरे. पण रिसेंटली जे काय झालं घडामोडी ज्या आहेत त्याच्यामुळे अरे आपण आहे. तिथेच आहोत. त्याच काळातच अजून खरं तर काळ काही बदललाच नाहीये. नाही गेल्याच आठवड्यात एक कांड झालं होतं त्याच्याबद्दल तसं सोबत आहे. ठीक आहे चालेल. Exactly. त्याच्यात जे घडलंय त्याच्या खूप जवळ जाणार आहे हे सगळं, त्यामुळे रिलेटेबल वाटेल आता. म्हणजे खरं तर सिनेमा 6 वर्षापूर्वी शूट केलाय, हा. त्याच्याही आधी म्हणजे 2014 पासून स्क्रिप्टवर काम करत होते. म्हणजे खरं तर 10 आपण वर्षापूर्वी आपण तिथेच होतो. लेखकाला भविष्य माहिती होतं. म्हणजे दूरदृष्टी. हे नाहीच आहे. लेखकाला जे भविष्य माहिती होतं ते त्यांच्यावर गेला. काय झाला राडा आपल्यावर ना. आम्ही काहीच केलेलं नाहीये, बाकी ते बघून घेतील लेखक. तेव्हा लिहिलं आम्ही काय पैसे घेतलेले आम्ही करणार काम. मी बावलेत फक्त आम्ही आपलं काम. आमचे मी जे जसे पावटे आहेत सांगितलं ते आज्ञा पाळल्या फक्त आज्ञाधारक मुलांसारखे. जसे पावटे डोकं नाही लावलं, आम्ही जाऊन काम केलं. तू म्हणालास की तुला एक जॉनरा फिक्स केलाय की माझं कॅरेक्टर हेच असणार, पण ते आता त्यांनी मोडलंय. तर तुला वाटलं होतं की ते मोडताना असं काम मिळेल? मला नाही असं काम केलं मिळेल असं नव्हतं वाटलं मोडताना, पण ते इकडनंच मिळेल याची मला खूप ॲश्युरिटी होती. म्हणजे सरांकडनंच, कारण त्यांच्याबरोबर व्हिडिओ पार्लर सिनेमा मी एक केला होता, तो रिलीज होईल आता. तेव्हा मी लहान होतो, तर तेव्हा सरांना माझं काम आवडलं होतं आणि मला वाटतं की तेव्हा त्यांना कळालं होतं की हा तेवढ्या पुरता लिमिटेड न ठेवता याला आपण अजून ताणून बघूया, त्याला काहीतरी अजून त्याची रेंज चेक करूयात. सो असं कमी डिरेक्टर्स असतात की जे अशी रिस्क घेतात कुठल्या ऍक्टरवर. सो मला वाटतं की त्यामुळे त्यांनी ती रिस्क घेतली आणि मी पण प्रयत्न केलाय नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं टेक्स्चर त्या कॅरेक्टरला द्यायचा. होपफुली आलं असतं तर बघूयात.
येस, कारण कमेंट्स मध्ये पण तसंच होतं की नाही हा येतोय मग सेम जॉनराज घेऊन येत असावा, हे ते ठरलेलं आहे. मला सगळ्यांनाच प्रश्न डिसएग्री नाही करत त्या लोकांबरोबर, बरोबर चाललंय त्यांचं, बरोबर म्हणतात ते. मला ऍक्च्युली सगळ्यांनाच विचारायचा प्रश्न, जे ऑडियन्स पण म्हणा किंवा जे डिरेक्टर रायटर्स आपला एक जॉनरा फिक्स करून ठेवतात आर्टिस्टचा मुळात, मग तो चांगला आहे की वाईट आहे? चांगलं का वाईट असं सांगता नाही येणार, कारण मुळात असं होतं की कुठल्याही ऍक्टरसाठी ह्या गोष्टीला सामोरं जावंच लागतं. म्हणजे टाईपकास्ट होण्याची ही अगदीच जास्त संभावना असते, कारणही त्याचं असं की रिस्क घेणारी माणसं कमी आहेत. जर रिस्क घेणारे डिरेक्टर जर भेटले तर ते तुमच्यावर तो कॉन्फिडन्स आणि तो विश्वास दाखवून म्हणू शकता की नाही आपण आता वेगळं काहीतरी करून बघूयात. पण तसे रिस्क घेणारी लोक कमी आहेत. त्यांची त्याच्या मागची काही वेगळी कारणं असतील, स्टुडिओची, एक्झिक्युटिव्हची, जी काय कारणं असतील ती. पण त्याच्यामुळे मैत्रिणी सांगितलं होतं की मुलांपेक्षा पण मुली लवकर टाईपकास्ट होतात आणि त्यांना जास्त बाहेर येणं अवघड जातं मुलांपेक्षा. कारण तेच ना की एकदा जर एखादं प्रोडक्ट तुम्हाला मिळालंय, म्हणजे आता समजा आपण ऍक्टरकडे प्रोडक्ट आहे या दृष्टीने जर बघितलं तर की कळलंय की ओके हे ह्या रंगाचं आहे, असं असं दिसते, तर मग आता ही या टाईपचाच कदाचित रोल करू शकेल, मग पटकन पुढे ते तसेच रोल देणं हे अगदीच. आणि हे आत्ताचं असं नाहीये, अगदी पूर्वापार जुनं आहे आणि प्रत्येक इंडस्ट्रीत म्हणजे प्रत्येक भाषेत हे होतच असं. सो ते मला वाटतं खूपच नॉर्मल गोष्ट आहे. ती ब्रेक करण्यासाठी कोणीतरी रिस्क घेणारीच लोक लागतात किंवा त्यांच्या विजनवर स्ट्रॉंगली बिलीव्ह करणारी लोक लागतात, तरच ते ब्रेक होऊ शकतात. नाहीतर आपण अनेक वर्ष लहानाचे मोठे आपण झालोय रे, की सगळे ऍक्टर एका प्रकारचे रोल करणारे तसं म्हणूनच मोठे झालेलो. त्यामुळे त्यात असं वावगं काही नाहीये माझ्या मते तरी. येस, कारण मी मगाशी हा जेव्हा बोलला आणि हा मला विचारायचाच होता प्रश्न, कारण जेव्हा एक सवय असते ना, नवीन ट्रीजर आला किंवा मूवी आला की कमेंट्स आपण वाचत असतो आणि त्यात सगळ्यांचे सेम कमेंट्स होते की नाही हा आलाय तर सो हा सेम जॉनरा घेऊन आला असेल म्हणून नवीन काही बघायला मिळणार नसेल. पण आता जेव्हा आज आम्ही बघितला पुन्हा ट्रीजर, किंवा तू जे म्हणतोयस की तू वेगळं केलंयस आणि ते वेगळं करण्यामध्ये तू आनंदी पण आहेस आणि तू कॉन्फिडेंटली करू शकतोस की पुढे जाऊन नाही मी आता करू शकतो ही कामं, तो कॉन्फिडन्स पण तुझ्यात आलाय, तो प्रेक्षकांपर्यंत पण पोहोचला पाहिजे की नाही बाबा आर्टिस्ट सेम कामच नाही करत, वेगळी सुद्धा करू शकतात. सो त्यासाठी हा प्रश्न होता. अजून दुसरा, आता आपण दुसरीकडे येऊया की तुम्ही जी मजा केली ना, आता बरीच गँग नाही आपल्यासोबत, सो त्यांच्यासाठी काय बोलायचं का? आम्ही आता इथेही मजा करतोय पण तुम्ही मिस आउट केलंय. अरे ते तर मेजर मिस आउट करतात. म्हणजे आमचं एकच आहे की आपण देवेंद्र गायकवाड यांना ह्याच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचणार नाहीत सगळे, ह्याचा फक्त आपण प्रयत्न करूयात, कारण आम्ही सगळीकडे तो आज इथं नाही म्हणून त्याचेच किस्से सांगितले. चालेल, मला पण ऐकायचंय मग किस्सा. आता कुठला सांगायचं? प्रगल्भाला आहे तो दया अशी गेली आता कुठेतरी. दोन व्हिडिओ काहीतरी दोन प्रगल्भाला खूप छळलंय. म्हणजे दया सर जे होते ते काय करायचे, वॉटर स्प्रे, जसं मगाशी पार्थने सांगितलं, वॉटर स्प्रे घेऊन असायचे आणि मुद्दाम कोणाच्या तरी बाजूला थांबणार आणि ते स्प्रे करायचे ते असं आवाज काढायचं. मग ते असं वाटायचं अरे यार असं ते करायचं. असं दारूच्या मगा सगळं काहीतरी होतं तर ते मला त्याच्यात वाटलं खरंच पाणी, आणि ते असं मला वाटलं खरं पाणी ते, आणि मी अशी उगाचच वेड्यासारखी तोंडावर हात वगैरे तुम्ही खूप मजा केली. म्हणजे ती सगळी यंगस्टर्स मिळून जी मजा करताय ती खूप वेगळी असेल. पण जेव्हा सिनियर सोबत काम करायची वेळ येते तेव्हा काय होतं की त्यांच्यासोबत पण मजा होते की नाही आपण आता सिन्सिअरली काम करायचं फक्त, असं काही होतं का? आमचे कॅरेक्टर्स ऍक्च्युली सिन्सिअरली काम करूयात असे नव्हते. पण तरी काय व्हायचं की जेव्हा सिनियर कलाकार यायचे, त्यांचा शूटिंगचा दिवस असायचा, तर आम्ही थोडेसे असे की थोडंसं नर्वसनेस आहे जरा वागूयात. पण ती लोकच ती दिग्गज म्हणूनच आहेत, कारण ती लहान किंवा यंग तरुण पिढीला आपलं करून घेतात, आपलंसं करून घेतात, आणि त्यामुळेच कदाचित ते कलाकार एवढे मोठे असतात. सो तेच आम्हाला खूप कम्फर्टेबल फील करून द्यायचे. त्यामुळे कूल होते, सगळेच कूल होते, सगळीच मंडळी द्यायला आले, जी मंडळी आली आहे सगळे चिल होते. उलट आम्हीच त्यांच्याकडून ते शिकलो की अरे हे इतके सिनियर आहेत तरी पण इतक्या ग्राउंड लेवलला येऊन आमच्यावर काय म्हणतात घेण्यासाठी प्रयत्न. दडपण कधी वाटलं नाही ते, म्हणजे दडपण असायचं, दडपण वाटायचं की आज येणार आहे, आज छायाताई येत आहेत किंवा शशांक सर, असं अशा विचारांनी दडपण वाटायचं. पण त्या आल्या की ते सगळं गायब होऊन जायचं, आणि हा त्यांचा मोठेपणा आहे. भीती म्हणजे हीच वाटायची की बाबा आपल्यामुळे रिटेक नको. पहिला एक तास आय थिंक असं असायचं की हा आता काय
थोडीशी भीती वाटत होती, पण नंतर तेच इतकी मजा घेत होते त्यांच्या कॅरेक्टरची, त्यामुळे आम्ही पण त्यात मजा करायला लागलो. असं ऍक्च्युली मूवी पण तसा आहे ना की सगळे जर मिळून मिसळून राहिले ना, मजेशीर राहिली तरच तो होऊ शकतो सक्सेसफुल. तुमचं म्हणजे बघा ना, तुम्ही सगळे एकत्र होता तर तुमच्यामधली एखादी एक मस्ती जी झाली होती जी तुम्ही प्रँक केलाय कोणासोबत तरी ठरवून की नाही आज हिच्यासोबत प्रँक करायचं, असं कधी झालं होतं का? माझ्यासोबत झालेला एक काय? मोठा झालेला. त्यामुळे माझं मगाचं नाव सो माझ्याकडे अजून पण तसंच सेव आहे, तुम्हाला दाखवतो गंमत. सो झालं असं होतं की मला ना 9 वाजता पिकअप होता सकाळी, आणि ते आपण सगळे एकत्र यायचो ना. तर माझा 9 वाजता होता, माझा 8:30 वाजता एक फोन आला की सर मी काहीतरी त्यांनी नाव घेतलं. काहीतरी त्यांनी शाबाद का असं काहीतरी, शाबाज बोल रहा हूँ मैं, नेटफ्लिक्स से बात कर रहा हूँ. हाँ बोलिए. नेटफ्लिक्स से. हाँ मतलब हाँ जी बोलिए. कि एक सीरीज पे काम कर रहे हैं, तो जिसमें एक मराठी फैमिली है जिसमें आप लीड रोल के लिए हम देख रहे हैं कि उसमें एक जो बच्चा है तो बच्चे के ऊपर पूरा स्टोरी है. तो आपका ऑडिशन करना था, आपका शॉर्टलिस्टिंग हो गया है, लेकिन आपका अपीयरेंस चेक करना था, तो ये सब चाहिए था वगैरे वगैरे. म्हटलं की ठीक आहे, कब आना है बताओ, मुंबई में कर देता हूँ. आणि असं तसं हे सगळं बोलणं झालं. आणि तेव्हा स्टील तेव्हा होतं की तेव्हा व्हिडिओवर नव्हतं, बिफोर कोविड ना. सो मुंबईला यायचे, या बोलवायचे. हा सो म्हटलं की हा मी आता करते वर्कआउट असं तसं. हे झालं. त्याच्यानंतर खाली ती गाडी आली 9 वाजता, बसलो गाडीत, आणि माझ्या घराजवळ एक नाश्त्याला एक छान दुकान होतं, आम्ही तिकडे गेलो जेवायला, नाश्ता करायला. माझ्या बाजूला बसला होता दया. तर ना त्यांनी एक 15 मिनिटं झाली, दयानी त्याचा फोन काढला. हा नेटफ्लिक्स काय मराठी आहे? हा ठीक आहे बताता हूँ. हा ठीक आहे बताता हूँ ना. ठेवला. मला असं की अरे भाई हे काय झालं, तू होती तेव्हा ना. अरे आणि हा हे पण म्हणाल होतं, अरे यार मला नेटफ्लिक्स कडून फोन आलाय, काय करू काही कळत नाही. मी दयाला ऐक ना, म्हणता कोपऱ्यात घेतलं, म्हणलं ऐक ना ते नेटफ्लिक्सचं मराठी. हा काहीतरी आहे मराठी वगैरे म्हणतात, बघू नक्की नाही. अरे तू नाही करणार आहे का? नाही रे मी असले लक्ष देत नाही. अरे असं काय करतोय? नेटफ्लिक्स आहे यार. आणि मग मी कॉल बिल केला होता, जेन्युनली लोकेशन पाठवतोय. इव्हेंच्युअली मला असं कळलं की सुयश झुंझुरकीचा एक नंबर जो माझ्याकडे सेव्ह नव्हता, तर हा माझ्या समोर बसून मला लोकेशन टाक, स्क्रिप्ट पाठव हे करत होता. सो माझ्यावर तो माझ्याकडे अजून पण त्याचा नेटफ्लिक्स म्हणूनच सेव्ह आहे नंबर. काय वाईट आहे. त्यामुळे मला एक भारी असं होतं की मी कुठं बसलोय हॉटेलमध्ये खायला, फोन वर ठेवलाय मीटिंगला वगैरे, सुयशनी फोन केला की नेटफ्लिक्स कॉलिंग. छान वाटतं. ती स्ट्रॅटर्जी मी ऐकली की आर्टिस्ट जाऊन मुद्दाहून असं करतात की बसलेत मीटिंगला आणि नंबर सांगतात की कॉल करा मला. आणि मग मी आता तुझ्याशी मीटिंग करताना मी नेटफ्लिक्सचा कॉल सायलेंटवर टाकला. म्हणजे काय वजन. तुम्ही एवढी सगळी मजा करत आहात आणि ती बघायला आम्हाला खरंच मजा येणार आहे. पण तुमचा एखादा असं एक सेम डायलॉग आहे का की एक म्हणून पंच लाईन जी पूर्ण ग्रुपची असते, ती आहे का तुमची? काय पावटेश्वर महाराज की जय. येस, हा पावटेश्वर महाराज बघायला सगळेजण येणार आहे, आतुर आहेत. कारण आता मला एवढी मजा आली बोलताना, मग बघताना किती येणार आहे मी हे आठवते. सो ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना आणि थँक्यू सो मच. जाता तर प्रेक्षकांना तुम्हाला काय मनापासून सांगायचंय? एवढंच सांगू इच्छितो की 11 तारखेला चित्रपट रिलीज होतोय, तर तो प्लीज थिएटरमध्ये जाऊनच बघा. ही जी काय आम्ही धमाल मस्ती केली आहे ती सगळी मजा तुम्हाला थिएटरमध्ये बिग स्क्रीनवरच अनुभवायला मिळेल. त्यामुळे 11 एप्रिल पावटॉलॉजी. आणि आता तू आपल्या स्टाईलने सांग, हे मी आता नॉर्मल सांगितलं. हा नाही आमचं म्हणणं असं आहे की 11 एप्रिलला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये, थिएटरमध्ये आम्ही लेक्चर, म्हणजे लेक्चरच थिएटरमध्ये, ते जर तुम्ही अटेंड नाही केलं ना तर आम्ही तुमच्या घरात येऊन आमच्या सिनेमाचं पोस्टर फाडून टाकू. तर आम्ही घरात यायला नको असलं आणि तुम्हाला या धंद्यात जर करिअर करायचंय तर मग तुम्हाला आमचा धंदा चालवावा लागेल थिएटरमध्ये येऊन. त्यामुळे 11 एप्रिलला थिएटरमध्ये या आणि बघा आमचा इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी.